नमस्कार, मी निमिनी. पहिला वाढदिवस आहे. ते पण आपलंच आहे का? पैठणी गाऊन आहे. आता आपण खाऊन घेऊया. बाहेर कुठेतरी यायचंच होतं मला. डेफिनेटली नमस्कार, मी अँकर स्नेहा सावंत यूट्यूब चॅनलमध्ये माझं स्वागत करते तुमचं. आज आहे 9 नोव्हेंबर 2025 आणि वाजल्यात 9:10. आता आपल्याला जायचं आहे पनवेलला सकाळी बेबी शॉवर करण्यासाठी. आणि माझी एवढी नटली आहे कारण संध्याकाळी रिसेप्शन आहे वाशीला, तर त्यासाठी केलं आणि विसरून गेली मी पोचली आहे रेड विंग्स कॅस्टलमध्ये पनवेलला. ओल्ड पनवेलमध्ये हे हॉटेल आहे आणि इथे हा सुंदर असा त्यांचं बँक्वेट आहे हॉल. आणि पानसरे पठारे कुटुंबियांसाठी आपण बेबी शॉवर करण्यासाठी आलो आहोत, म्हणजेच डोहाळे जेवण. आणि 10:30 वाजलेत. 11चा कॉल टाईम होता, पण संडे आहे आणि उशीर व्हायला नको म्हणून आपण लवकर आलो आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते मी, तर म्हटलं आजचा दिवसभराचा तुम्हाला प्रवास दाखवूया की बॅकएंडमध्ये काय काय होतं. आता मी आल्यानंतर रेडी होऊनच आली आहे, त्यामुळे थोडंसं केस वगैरे छान रेडी झाले. आणि बघू आता कधी येतात सगळे. मला माहिती आहे 10:30 वाजले, तेवढं लवकर तर सुरू होणार नाही. काय करायचं, इतक्या लवकर पोचून कोणीच अजून आलं नाही आहे. गेस्ट नाही आले आहेत, क्लायंट पण नाही आलं आहे आणि मी ते सोपाळ्यावर बसून झोका घेते. पण लेट होण्यापेक्षा रिस्क घेण्यापेक्षा लवकर आलेलं बरं. संडेचा दिवस आहे त्यामुळे. आजचा माझा मेकअप छान वाटतो आहे, एकदम ब्लेंडिंग वगैरे छान झालेलं आहे. आज मी तसं म्हणते की मी नवीन शिकते. आय नो हे प्रो लेवल नाही आहे, पण मी ट्राय करते हळूहळू. पण मला तर वाटतं बेस्ट झाला आहे आजचा मेकअप, कारण दिवसभर ठेवायचा आहे तो. बघू राहतो आहे का दिवसभर मेकअप, तो तुम्हाला मी दाखवेनच. आणि प्रथमेश होणारे आई बाबा आपल्या सगळ्यांच्या भेटीला. 2 मुलांचे होणारे आई बाबा, बरं का. दोबारा मत पूछना. मेंटर्स नाही, दोबारा मत पूछना. कोण सांगेल बघूया. चिव माऊ, बबडू बबडी, मोनू. अरे आणि पानसरे दोन्ही कुटुंबीय. हे हँडमेड आहे का? वाव, तूही काढलेस का? वाव, जिजूने काढलेलं आहे हाताने सुंदर असं पेंटिंग. आपण आता हेअर पोनीचा गेम घेतोय, क्यूट असा. जास्त आई बाळाची शी आणि सू कोण काढणार?
पळती झाडे पाहूया मामाच्या मी म्हटलं की ट्विन्स होते, तर ट्विन्ससाठी 4 जेंडरचे टॉप्स आहेत आणि जेवण बाकी आहे. आता फोटोचं नाव काय? सुदर्शन. मी सुटणार पण मी नाही सुटणार. पहिला येतो आणि शेवटी बर्फी आणि पेढा. बर्फी आणि पेढा. हे पण दुसरं आलेलं आहे प्रोडक्शन. तर आता आपण निघालो आहे वाशीला संध्याकाळच्या इव्हेंटला जायला. 3:30 वाजले आहेत, तरी थोडासा वेळ काढत मी टाइमपास केला. पण आता हॉल बंद करायची वेळ आली, थोड्या वेळाने करतील. सो मी निघाली आहे, जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशनला. रघुलीला वाशीचा जो मॉल आहे ना तिथे येऊन थांबली आहे जरा वेळ. आता मी आतमध्ये जाते आणि थोडा वेळ आहे, 2 तास आहेत अजून. कॉफी चहा काहीतरी घेते, रिलॅक्स होते मस्त, कारण मी ऑलरेडी एक्झॉस्ट झाली आहे. आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी एनर्जी गोळा करते. त्या मेकअप सकाळी करून आलेली, जसं मी म्हटलं दिवसभराचा मेकअप आहे हा. जर टचअप काही लागला तर मी करेन. सकाळचा इव्हेंट खूप छान झाला, मस्त झाला. फीडबॅक काही घेतले नाहीत मी, सगळे ऑफलाईन मिळाले. पण ऑफलाईन मिळालेले फीडबॅक पण आहेत जे कौतुक करतात, गेस्ट असतात आलेले, तर ते ऐकून बरं वाटतं आणि मग अजून मोटिवेशन मिळतं त्याच्यातून. तर तुम्हालाही माझे असे व्हिडिओ बघायला आवडतात मला माहिती आहे, पण यूट्यूबचे लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आजकाल लोक करणं बंद झालं आहे. 1 मिनिटचं पटकन चालतं. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. इथे माझा ID आहे इंस्टाग्रामचा. आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे तो BTS सुरू आहे, म्हणजे बिहाइंड द सीन. आपण पोचलो आहे अशोका बँकवेट, जे मला वाटतं आहे सेक्टर 15 मध्ये वाशीला. आणि मागे बघा लाइटिंग दिसते, तिकडे मला वाटतं तो हॉल आहे. मी तर कधी गेली नाही आहे. चला जाऊया. आपली ब्राईड आली आहे, आज रिसेप्शन आहे, तर ती रेडी होते. 6 नंतर 6चा वेळ आहे, 6ला काही कोणी येणार नाही, तो लेटच सुरू होईल, पण आपण ऑन टाईम पोचतोच. तसं जाऊया जरा. कॉफी घेतली आहे मॅकाशी मॅकडीमध्ये 160 रुपयाची कॉपी बोलता येत नाही आहे, कारण एनर्जी इकडे तिकडे डळमळते. पण चला जाऊया. मस्त व्हेन्यू आहे आजचा. हे दुसऱ्या माळ्यावरती आणि सकाळचं फंक्शन ऑलरेडी संपलं आहे आणि यांचं जेवण वगैरे सुरू आहे. वर जाऊया. हे असं माझ्याकडे गोष्टी असतात. इकडे ही बॅग, साडीच नाही आहे, साडीबरोबर हे इकडे ह्याच्यामध्ये माझा मोबाईल असतो, पर्स वगैरे, फणी असते, लिपस्टिक, सॅनिटायझर, रुमाल, आणि इकडे माझी बॅग होती नेहमीची. तर ही साडी जी सगळ्यांची खूप आवडती आहे, ही मी मोर दॅन 10 टाइम्स घातली आहे आणि मी अजून घालणार आहे. आता मी ह्याला परत एकदा ड्राय क्लिनिंग देणार आहे. वेट आहे वाशीला, जसं मी मगाशी म्हणाली तिथे आली आहे.
सकाळचा इव्हेंट झाल्यावरती संध्याकाळच्या आपल्या इव्हेंटसाठी साफसफाई सुरू आहे आणि अँकर स्नेहा दिलेल्या टाईमच्या आधी मी माझा टचअप करून केस वगैरे सगळं छान करून रेडी आहे. 6:45 झालेत. वेळ आहे, अजून खूप वेळ आहे कार्यक्रम सुरू व्हायला. वाजले आहेत 6:25 आणि अजून कोणीही आलं नाही आहे. म्हणजे ब्राईडग्रूम रेडी होत आहेत. स्टे ट्यून. सव्वा 7 झाले, अजूनही सुरू नाही झालाय. 10-10:30 वाजणार मला. दिनेश आणि पूजा यांचं दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी यांच्या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. जोरदार टाळ्या दिनेश आणि पूजासाठी. गोड कपल काढून आले. थँक्यू एव्हरीवन फॉर कमिंग हिअर. बिफोर यस्टरडे आमचं लग्न झालं. इट वॉज अ कोर्ट मॅरेज आणि आज रिसेप्शन. तुम्ही सर्व आले इथे वेळात वेळ काढून. तुमचं सर्वांचं खूप खूप आभार. अँड वेलकम एव्हरीवन, ईच वन ऑफ यू फ्रॉम मी, पूजा अँड बोथ ऑफ आवर फॅमिलीज. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू. अगदी छान वेलकम केलंय त्याने. तर पूजाशी आपण संवाद साधूया. लहानपणापासून ना आम्हा मुलींचे स्वप्न असतात की माझ्या लग्नात मी अशी नटणार आहे आणि असं करणार आहे, असं माझं लग्न होईल. आज तिचं स्वप्न हे कम्प्लीट झालंय आणि खरंच तू सुंदर दिसतेस. खूप सुंदर लेहंगा घातलेला आहे आणि नवरीच्या लुकमध्ये दोघंही नवरा नवरी कमाल दिसत आहेत. पूजा, काय सांगशील? आलेल्यांचं कसं वेलकम करशील आणि तुला कसं वाटतंय? 2 दिवस झालेत लग्नाला. खूप छान वाटतंय आणि नर्वस पण होते की कसं मॅनेज करेल, काय करेल. कारण एवढी वर्ष घरामध्ये आणि आई वडिलांना सोडून दुसऱ्या घरी जाणं म्हणजे इझी नसतं, खूप कठीण असतं आणि अटॅचमेंट खूप आहे मम्मी पप्पांसोबत. तर कठीण तर होतं, पण दुसऱ्या घरी पण आई आहेत, त्या पण खूप काळजी घेतात माझी. जे हवं ते सगळं बघतात, ते मम्मी सारखंच म्हणजे. आणि तुम्ही सगळे आलात वेळात वेळ काढून. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना, माझ्याकडून, दिनेशकडून, माझ्या दोन्ही फॅमिलीज कडून. थँक्यू. दोघांनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत केलंय. दोघांच्या आई बाप्पांशी आपण संवाद साधलेला. तुझी आई तर रडतच होती, पण तुझी आई रडताना तुझी सासूबाई त्यांना सावरायला आलेली की मुलगी आमच्याकडे आलेली आहे आणि सून नाही, मुलगी आलेली आहे म्हणून. तर आपण ना यांच्या दोघांसाठी एक छोटूसा गेम घेतोय, अगदी 1 मिनिटाचा. तर आशा आहे तुम्ही त्याच्यात सहभागी व्हाल आणि त्याचा आनंद घ्याल. कोणाला आवडतो? दोघांना पण. ओके. सरप्राईज कोण प्लॅन करतो? अरे वा, हे मस्त आहे यांचं. ती उचलायला लावते पूजा. ओके. सेल्फी कोणाला घ्यायला आवडतं? पूजा बाय डिफॉल्ट, मुलीच. शॉपिंग कोणाला करायला आवडतं? पूजा. राग आला किंवा भांडण झालं, राग आला किंवा भांडण झालं तर सॉरी कोण म्हणतं पहिलं? दोघंही म्हणतात एकमेकांना. ओके. सगळ्यात पहिलं आय लव्ह यू कोणी म्हटलं? अरे. दोघांमध्ये जेवण कोण छान बनवतं? दोघंही आता मिळून शिकणार आहेत आणि एकमेकांना जेवायला घालणार आहेत. ड्राईव्ह करायला, गाडी चालवायला कोणाला चांगलं येतं? मिस्टर बाय डिफॉल्ट. ओके. टीव्हीचा रिमोट कोणाच्या हातात असेल आता लग्न झाल्यानंतर? दोघंही नाही बघत. मगाशी तुझा भाऊ बोलत होता की आता मी मजा करणार आहे, टीव्ही माझ्या हातात असणार आहे. चॅनल चेंज करायची गरज नाही. पेशन्स कोणामध्ये जास्त आहेत? अरे वा, क्या बात आहे. दोघांमध्ये बर्थडे कोण विसरतं जास्त?
छोड़ो हाथ छोड़ो, अरे छोड़ो हाथ छोड़ो, आज समझे बोलणं चालू झालं ते असं वाटलं नव्हतं कुठे की असं गॅप आला नाही कधीच की बाबा कम्युनिकेशन गॅप बोला या कसला नाही आला. जे पण आहे मी बोलली तुमच्यावर सगळं सोपवते मी आणि मी बिंदास राहते नाही. तर तुम्हाला जे वाटेल तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केला आणि तो तुम्ही केलात आणि व्यवस्थितपणे पार पाडलात. खूप खूप आभार तुमचे. येस दिनेश बोलला खूप छान पार पाडला. जेवढे पण लोक आलेले ते थोडेफार नवीन होते तुमच्यासाठी आणि थोडेफार सर्वच मंडळी होते इथे. त्यांना खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्हालाही वाटलं असेल. त्याचसोबत तुम्ही चांगलं एंगेजमेंट केलं. जेवढे पण लोक होते तेवढे एंटरटेन झाले. काही लोकांनी प्रतिसाद पण दिला, काही लोकांनी सहभाग घेतला तुम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या. सो मला एकंदरीत छान वाटलं आणि आम्ही सर्व दोन्ही फॅमिली तुमचे खूप आभार मानतो. तुम्ही हा सोहळा आमच्यासाठी एवढा एंगेज केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. छान कॅरी केलं ना आणि दिसायला पण एवढे सुंदर आहेत ना. मला फार आवडली खरंच. तू की पण तू अँकरिंगच कर आता फुल टाइम. खूप छान आहे. थँक्यू सो मच. तू इथे आलीस एवढं मला कॉपरेशन केलंस. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. हॅलो. तर लीला काकी आहेत. ओके. तर ह्या आहेत सासूबाई ह्याच्या बरोबर ना. सून आता यांच्या घरी जाते. आज रिसेप्शन होतं तर आज अँकरिंगसाठी यांच्या सुनेने आणि मुलाने मला बोलवलेलं. काकी कसं वाटलं? मजा आली? खूप छान. अतिशय सुंदर. इतकं छान अँकरिंग आणि अँकर बोथ आय लव्ह यू. खरंच खूप छान. खूप सुंदर एनर्जेटिक काकी आहेत खरं तुमचा स्वभाव. आणि तुम्ही असंच हॅपनिंग राहा. सगळ्यांना आनंद आणि प्रेम देत राहा. असं इव्हेंट मी काय बोलू. मला असं वाटलंच नाही की मी खूप बाहेरची आहे. तसं प्रत्येक इव्हेंटमध्ये नाही वाटत कारण खूप लोक रिस्पेक्ट देतात आणि खूप आपुलकी देतात. आजच्या इव्हेंटमध्ये तर मला असं वाटलं नाही मी काम करायला आली आहे. मला एवढं एन्जॉयमेंट झालेली आहे. खूप मजा आणि एवढी सुंदर गाणी सगळ्यांनी गायली. तर मजा टोटली मजा आली आणि माझा पाय निघत नव्हता. अगदी ते घरातली माणसंही बोलत होती का थांब ग जाशील. तर वाजल्यात खूप जास्त. जेवून मग निघायचं त्यामुळे अजून लेट होईल. त्याच्यामुळे निघावं लागेल आता मला. पण कमाल. थँक्यू सो मच देवाचे की मला अशा लोकांना भेटवतो आहे आणि त्यानिमित्ताने 4 सुखाचे क्षण माझ्या आयुष्यात येतात आणि मज्जा. मला खरं सांगू मला इव्हेंटमध्ये गेल्यावर खूप पीसफुल आणि मेंटली खूप छान वाटतं. मी खूप रमून जाते त्या विश्वांमध्ये त्यांच्या. आणि देव करो प्रार्थना करा की मला अशीच रोज इव्हेंट म्हणून देत जेणेकरून मी छान मस्त हॅप्पी राहील. आणि चला आता जेवूया आपण. जेवणामध्ये काय काय आहे बघूया. स्टार्टर्स पण नाही खाल्ले मी. असं वाटतं की वा स्नेहा जाते मजा करत असेल. ज्युसेस स्टार्टर्स वगैरे असं काही नाही आहे. रोज तुम्ही नाही खाऊ शकत ते. आणि स्टार्टर्स तर मी क्वचित कधीतरी खाते कारण वेळ नाही मिळत. तुम्ही अँकरिंग करताना कसं खाणार बरोबर. समीरा आहे आपल्याबरोबर जी अशोका बँक्वेट्स मॅनेज करते. तर सोशल मीडियासाठी तिने आत्ता माझ्याकडून रिव्ह्यू घेतला. ओके. तर म्हटलं तिलाही विचारूया की तिने माझं अँकरिंग बघितलं आज इतका वेळ तर तिला कसं वाटतं. ॲक्च्युली मी यांचं अँकरिंग बघितलं आणि मला खरंच खूप छान वाटलं. अगदी सिनियर सिटीजनसाठी असो किंवा लहान मुलांसाठी असो उत्तम प्रकारे त्यांनी सगळ्यांना एंटरटेन केलेलं आहे आणि सगळ्यांना कम्फर्टेबल फील करवलं आहे जे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो त्यांनी खूप जास्त छानपणे अँकरिंग केलेलं आहे. थँक्यू. वैष्णवी प्रमोद सिंगर आणि अँकर.
मी आज हा जो कार्यक्रम पाहिला, स्नेहा आमची अँकर होती, खूप सुंदर सुंदर कार्य तिने केलं आणि तिच्या ह्या कारकिर्दीला अजून पुढे यश मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता इथे गणपती राय आहेत आणि मी तुझ्यासाठी फक्त एवढंच गाऊ शकते, तुम्हें और क्या दूँ मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लगे जाए. खूप सुंदर काम केलंस, अशीच प्रगती करत राहा. ऑल द बेस्ट. अरे वा, किती गोड गोड. वैष्णवी. सो हाय, वैष्णवी ताई आहेत माझ्याबरोबर. तर त्यांना त्या सिंगर होत्या, मग असे त्यांचे व्हिडिओ काढलेत मी. सिंगर पण आहेत, अँकर पण आहेत. ते मला आत्ता कळलं आणि त्यांनी मला आता सुंदर रिव्ह्यू दिला आहे आणि उत्तम गातात. त्यांचा पण रेफरन्स मी, तर यांना तुमच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी, सिंगिंगसाठी, अँकरिंगसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण दोघी एकत्र करूया टुगेदर. नक्कीच, म्हणजे मी अँकरिंग आणि या कराओकेसाठी. आणि डेफिनेटली मी असं नाही म्हणत, मी लाईव्ह बघितलाय. आवाजाने पूर्ण मंत्रमुग्ध होऊन जाणार आहे वातावरण. आणि तुम्हाला काय बोलायला आवडेल? हा युट्यूबचा व्हिडिओ. इट मीन्स अ लॉट टू मी अँड शी इज सो ब्रिलियंट. असंच सपोर्ट करा तिला. आय एम विथ हर. आय लव्ह यू डार्लिंग. अरे लव्ह यू टू. थँक्यू सो मच. मला वाटलं तू दीदी रिलेशन आमच्या रिलेशनमध्येच आहे, पण मला माहीत नव्हतं की तू अँकर आहे. तू खूप अँकरिंग खूप चांगली करते. असेच अँकरिंग करत राहा. आम्हाला खूप आवडली अँकरिंग. आम्हाला खूप आवडली. थँक्यू. चला, तर आजचा डे एंड करते मी इथे. खरं तर मी मगाशी लिफ्टमध्ये उतरल्यानंतर पण अजून खूप वेळ झाला, खालीच होती, कारण सगळे भेटत होते, कौतुक करत होते, काहींनी कॉन्टॅक्ट्स घेतले. त्याच्यातला एक तर जिजू आहेत पूजाचा, तो तर इक्लक्समध्ये काम करणारा निघाला. त्यांनी मला ओळखलं की ही माझ्या ऑफिसमध्ये काम करायची. सो असं गप्पा रंगत जेवण अप्रतिम होतं. अशोका बँकवेट्समध्ये आता मी वाशीमध्ये होती. खूप सुंदर मॅनेजमेंट आहे. जेवण तर एक नंबर. मला खूप खूप आवडलं. लेट एवढं झालं आहे, जेवण थंड होतं, पण तरीही कुठलीच कमी नव्हती त्याच्यामध्ये. सो नक्की तुम्हाला बुक करायचं असेल नियर बाय वाशी, प्लीज बुक करा. आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे. आणि जस्ट ग्रॅटिट्यूड, थँक्यू युनिवर्स, मला ह्या संधी देतोस तू आणि एवढी गोड गोड माणसं भेटवतोस आणि माझे कॉन्टॅक्ट्स अजून वाढत आहेत आणि प्रेम मिळतं आहे आणि आनंद मिळतो. या नोटवरती मी आजचा व्हिडिओ संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.